शिगाव आणि वाटेगाव या दोन्ही गावाचे लोक ओढ्याच्या काठावर समोरासमोर सूर्योदयाची वाट पाहत बसले होते. सगळीकडे शांतता होती. इतक्यात बाजीबाची खणखणीत आवाजातली आरोळी घुमली. बाजीबा वाटेगावकरांना मुकाट्याने परत फिरायला सांगत होता. विष्णू पंतांनीही मग, आम्ही का परत फिरायचे? तुम्ही आमच्या हद्दीत शिरून आमचा माणूस मारला आहे. याला काय पुरावा आहे? असे विचारत बाजीबा पुढे येऊ लागला. शंकरराव पाटील आवाज चढवून म्हणाले, तुम्ही स्वतः येऊन बघा. बाजीबा म्हणाला, ठीक आहे, तर सकाळ झाली की शहानिशा करू आणि तुमचे म्हणणे खरे ठरले तर शिर परत करू. सकाळ झाली. दोन्हीकडचे 5 पंच नेमून चौकशीला सुरुवात झाली. बाजीबा, विष्णुपंत, शंकरराव वाटेगावला आले. त्यांनी प्रेत पडलेली जागा पाहिली आणि राणोजी त्याच्या हद्दीत दूरवर गेला होता, पण बापू खोताने चिडून पुढे जाऊन राणोजीचे शिर मारून प्रथा मोडली आहे असे सर्वांचे मत झाले. वाटेगावचा विजय झाला. बाजीबाने राणोजीचे शिर परत केले. वाटेगावकरांना आनंद झाला. त्यांनी शिर परत नेऊन राणोजीच्या प्रेताला अग्नी दिला. त्याच्या शेजारीच गबऱ्यालाही माती दिली. दुःख आणि आनंद या दोन्ही भावनांनी गाव धुंद झाला होता. कधी नव्हे ते आता गावात घडणार होते. एक जुनी प्रथा पुन्हा सुरू होणार होती. एका माणसाच्या आत्मसमर्पणामुळे बरोबर 12 महिन्यांनी गावात जत्रा भरणार होती आणि ती चंद्र सूर्य असेपर्यंत भरणार होती. सगळे राणोजीचे कौतुक करत होते आणि रडतही होते. दौलती, राहीबाई, राधा, फकीरा, साधू यांच्या डोळ्यापुढे मात्र अंधार पसरला होता. त्यांच्या डोक्यावर आकाश कोसळले होते. सगळ्या गावकऱ्यांनी मांगवाड्यात येऊन त्यांना धीर दिला होता. राणोजीने प्राण देऊन गावावर खूप मोठे उपकार केले आहेत. त्यामुळे आता सगळ्या गावाने मिळून राणोजीच्या कुटुंबाला सांभाळूया असे सगळे बोलत होते. पूर्वी कधीच मांगवाड्यात न आलेले इंग्रज अधिकारी ज्यांना उभे राहून सलाम करत होते असे विष्णुपंत स्वतः तिसऱ्या दिवशी मांगवाड्यात आले. सगळे मांग दौलतीच्या दारात जमले. तुम्ही इथे येण्याची का तसदी घेतली असे बोलून दौलती लहान मुलासारखा रडू लागला. त्याला असे रडताना बघून पंतांचा ऊर भरून आला. ते म्हणाले, नाना, शीर देण्या इतकी ही मोठी तसदी नाहीये. आता रडायचे नाही. मला तुमचा राणोजी समजा. मुलांची चिंता करू नका. सगळे नीट होईल. पंतांचे ते आपुलकीचे शब्द ऐकून दौलतीला धीर आला. शंकरराव पाटील सुद्धा पंतांप्रमाणे दौलतीला धीर देऊन गेले. दौलती, राधा, राहीबाई केवळ फकीरा व साधूसाठी जगायचे म्हणून जगू लागली. फकीरा, आपला बाप आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला. कापू दे शिर, ये वाटी हिसकावून. हे बापाने आपले म्हणणे ऐकले असे वाटून उदास झाला. आता आपला बाप दिसणार नाही, खाऊ आणणार नाही, गबऱ्या खिंकाळणार नाही या विचाराने फकीरा गबऱ्याचे दाव घेऊन अश्रू ढाळत होता. साधू सुद्धा बापाची सारखी आठवण काढून राधाला रडवत होता. तिथे शिगावात बाजीबाने राणोजीचे शिर परत केल्यामुळे बापूच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. बापाने आपला अपमान केला असे वाटून तो बापावर ओरडू लागला. यावर बाजीबा बापूवर खेकसून म्हणाला, तू चुकीचे वागलास. मूर्खासारखा त्यांच्या हद्दीत जाऊन राणोजीचे शिर घेऊन आलास. येताना पुरावा मागे ठेवून आलास. गजाचे प्रेत तुला येताना घेऊन येता आले नाही. इतकाच धाडसी होतास तर राणोजीला आपली हद्द का पार करून दिलीस? मी जोगणी आणली होती त्यावेळी जर त्या लोकांनी आपल्या गावात शिरून माझं शिर मारलं असतं तर? पण त्यांनी तसे केले नाही. कारण ती एक प्रथा आहे. ती त्यांनी पाळली, पण तू पाळली नाहीस. म्हणून मला ते शिर परत करावे लागले आणि ते चांगलेच झाले. बापू म्हणाला, काही चांगले केले नाही. बाजीबाने चिडून बापूच्या खाडकन तोंडात मारली. म्हणाला, एवढी ईर्ष्या असेल आणि तू माझ्या वंशाचा असशील तर ती जोगणी मी जिवंत असेपर्यंत परत आणशील. शिगावकरांचा मोठा अपमान झाला होता. आता यापुढे त्यांच्या गावात फक्त जोगाच निघणार होता. आपल्या गावाचे वैभवच गेल्यासारखे त्यांना वाटत होते. बघता बघता शिगावची जोगणी वाटेगावला गेल्याची बातमी सर्व गावांमध्ये पसरली. सगळे शूर राणोजीचे पोवाडे गाऊ लागले. त्या खोऱ्यात वाटेगावच्या मांगांचा खूप बोलबाला झाला. हे जोगणी प्रकरण खूपच गाजले. आता पावसाळा सुरू झाला. हळूहळू काळी वावरं हिरवी होऊ लागली. सगळीकडे सुगंध दरवळू लागला. पाऊस गेला आणि सुगी आली. काढणी मोडणीसाठी दौलती रानात फिरू लागला. त्याला पाहून राणोजीची आठवण होऊन गावकरी त्याच्या पुढे कणसांची रास लोटू लागले. दौलतीचे घर भरू लागले.
फकीरा व साधू यांना दूध मिळावे म्हणून राही 2 शेळ्या घेऊन निवडुंगात फिरू लागली. पोरही आजीला मदत करत होती. फकीरा गबऱ्यासाठी रडतो म्हणून दौलतीने त्याच्यासाठी एक पांढरे शुभ्र शिंगरू आणले. पोरांनी त्याचे नाव गबऱ्यास ठेवले. फकीरा रोज त्याला एक एक मूठ गवत आणून घालत होता. राधा सुद्धा इतर बायकांबरोबर लोकांच्या मोडणीला जात होती. कामात दिवस निघून जात असल्याने तिचे दुःख काही काळासाठी का होईना पण ती विसरत होती. अशीच नेहमीप्रमाणे ती डोक्यावर पाटी घेऊन चौगुल्यांच्या शेताकडे निघाली असताना समोरून पाटलांची गाडी आली. राधाला पाहून पाटलांनी गाडी थांबवली. ती चौगुल्याच्या मोडणीला जात असल्याचे ऐकल्यावर त्यांनी तिला त्यांच्या बैलगाडीच्या मागे मागे यायला सांगितले. राधा गाडी मागे जाऊ लागली. चिंचेखाली आल्यावर गाडी थांबली तसे राधाही थांबली. पाटलांना पाहून दौलती पुढे आला. तो शिंगरू रानात नेण्यासाठी नुकताच आला होता. गंभीर होऊन पाटील दौलतीला म्हणाले, राधा मजुरी करत आहे हे जर राणूजीला कळले तर खाली येऊन तो माझे शिर मारेल. तिला रोजगारीला पाठवायचे नाही. तुला जेवढे धान्य लागेल ते मी देतो. असे म्हणून पाटील त्यांच्या गाडीतली धान्याची पोती खाली लोटू लागले. पाटील पोतीच्या पोती खाली टाकत असल्याचे पाहून दौलतीने त्यांना पुरे झाले असे म्हणत थांबवले. पाटील म्हणाले, राधाच्या कुंकवाने डोंगरा एवढे कष्ट भोगले आहेत आणि ते सुद्धा माझ्या शब्दावर. आपल्या गावात जत्रा भरावी म्हणून 2 पोरं आणि ही राधा मागे टाकून राणूजी गेला. त्याच्या उपकाराची फेड जर अशी झाली तर आम्ही सगळे नरकात जाऊ. राधा म्हणजे राणूजीची अब्रू आहे. तिला जप. पाटलांचे शब्द ऐकून दौलतीचे डोळे भरून आले. दौलती म्हणाला, तुमच्या आणि पंतांच्या शब्दावरच मी जगलो आहे. नाही तर केव्हाच मेलो असतो. मी आता कधीच राधाला कुठे पाठवणार नाही. पाटील निघून गेले. राधा घरात गेली आणि खूप वेळ आवरलेला हुंदका तिच्या तोंडातून बाहेर पडला. एके दिवशी दुपारी जेवून झाल्यावर फकीरा व साधू कुरघोडीचा खेळ खेळत होते. डाव साधूवर होता आणि काही केल्या डाव फकीरावर जातच नव्हता. साधू फकीराला पाठीवर घेऊन घेऊन घामाघूम झाला होता. रडकुंडीला आला होता. त्याची अशी अवस्था पाहून राधाने साधूला जवळ घेतले आणि असले खेळ खेळू नका असे म्हणाली. पण मग माझा डाव दे असे म्हणून फकीरा रडायला लागला. शेवटी फकीराची समजूत घालण्यासाठी राधाने साधूचा डाव घेतला. ती घोडा झाली आणि पाठीवर बसवून फकीराला घरी घेऊन आली. सूर्यास्ताची वेळ झाली होती. राधा चुलीपुढे स्वयंपाक करत होती. साधू चुलीत काटक्या घालत होता आणि फकीरा तिथेच कोपऱ्यात रुसून बसला होता. राधा साधूशी बोलत होती. म्हणाली, तू तुझ्या आजोबांसारखा आहेस आणि हा फकीरा त्याच्या वडिलांसारखा आहे. तुझे आजोबा म्हणायचे, आम्ही भीक मागून जमात जगवली. हे ऐकून तुझे वडील हसायचे. त्यांना खरे तर राग यायचा पण ते हसून दाखवायचे. आईचे ते बोलणे ऐकून फकीरा रडक्या आवाजात, आमच्या आबाला शिव्या देऊ नकोस असे बोलला आणि बाहेर निघून गेला. राधाला हसू आले. थोड्या वेळाने दौलती आला आणि त्याने फकीरा कुठे आहे म्हणून विचारले. राहीने तो बाहेर गेला असल्याचे सांगितले. दौलतीने फकीराला खूप हाका मारल्या पण तो काही आला नाही. दौलती घाबरला. राधाच्या काळजात धस्स झाले. ती सुद्धा बाहेर येऊन फकीराला हाका मारू लागली पण फकीरा काही येत नव्हता. आता लवकरच अंधार पडणार. त्या अंधारात फकीराला कुठे शोधायचे या विचाराने राधा घाबरली. दौलती, राही, फकीराचे जोडीदार, बळी, मुरा, इशा, किशा आळीतली सगळीच माणसे फकीराला शोधण्यासाठी धावपळ करू लागली. राधा घाबरून गोठल्यासारखी दारातच उभी राहिली. साधू रडू लागला. इतक्यात भैरू मांग ओरडला, अरे पुढे जाऊन त्या विहिरीत बघा. विहिरीचे नाव ऐकताच राधाने हंबरडा फोडला.